राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही इथं 2-3 किलो कांदे लावले होते. तर बघा याचे सध्या आता गोंडे बघा कसे झालेत. एकदम छान प्रकारे असा गोंडा झालेला आहे. काही काही गोंडे जर बघितलं तुम्ही तर हे गोंड्याची साईज बघा किती मोठी साईज झालेली आहे. आणि आता जवळपास बरेचसे असे 50-60% गोंडे असे बियाणं भरलेले आहे. आता हा गोंडा बघा, आता हा गोंड्याचं पोलन वगैरे होऊन व्यवस्थित आता हे बघा बारीक बारीक जे भरलेले आहे, जे आता याच्यामध्ये बी तयार होईल असं गोंडा किती छान प्रकारे असं भरलेला आहे. तर असं गोंडे भरण्यासाठी याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असतं मधमाशी. तर मधमाशी बऱ्याचशा जे कांदे लावणारे आहेत त्यांचं तेवढंच एक म्हणणं असतं की मधमाशी, जर मधमाशी येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2-3 कामं जवळपास आपल्याला करायचे आहे. तर पाण्याची व्यवस्था करायची आहे. जवळपास आता आमचं बघा इथं शेजारी हौद आहे आणि जवळपास आपल्याला कोणत्याच असं औषधाची अशी फवारणी करायची नाही, जेणेकरून औषधाची फवारणी करतो आपण औषधाच्या वासानं वगैरे थोडंफार औषध इकडे तिकडे जाते. तर त्यामुळे मधमाशी मरण्याचं कारण एकमेव ते असतं. आणि जवळ आपल्याला असं कुठे तणनाशक वगैरे काही आणायचं नाही, तर जेणेकरून जे माशीला समजा प्रादुर्भाव होईल. जर कांद्याचं एकमेव कारण ते असतं, जर कांद्याला मधमाशी जर नसेल तर कांद्याचं पोलन पाहिजे आपल्याला तशा प्रकारे होतच नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये किती फवारणी करा, काही करा, जे नैसर्गिक पोलन आहे ते फक्त मधमाशीवर अवलंबून आहे. तर आमच्या बघा इथं शेजारीच आता चिकूचं झाड आहे, शेजारीचं मका आहे, शेजारीच बघा आंबा आहे. आता आंब्याच्या याच्या मोहर बघून हे मोहरासाठी यासाठी मधमाशी येतच जाते. आणि शेजारीच पाण्यामुळं इथं कंटिन्यू आता मधमाशी वगैरे ते असतातच. त्याचा एक सगळ्यात जास्त फायदा म्हणजे याच्यावरती होतो. हे बघा आता हे एवढं छान प्रकारे भरण्याचं कारण एकमेव म्हणजे तेच आहे, मधमाशीमुळं. आता बरेचसे असे जे गोंडे आहेत ते भरलेले आहेत, काही बघा आता भरत आहेत. आणि याच्यावरती आम्ही कोणती फवारणी वगैरे काही घेतलेलं नाही, जेव्हा लावून दिले होते फक्त. आणि आता किती छान प्रकारे असे गोंडे सध्या काही झालेले आहेत, काय बनत आहेत. तर एकमेव म्हणजे आपल्याला मधमाशीसाठी काम करायचं आहे, शेजारी आसपास फवारणी मारायची नाही. आणि ज्यांचं असं भरपूर प्लॉट आहे त्यांनी वल्ले पोते वगैरे शेजारी टाकायचे आहे, जेणेकरून मधमाशी गारवा असो पाणी असो त्याला अट्रॅक्ट होते. आणि ज्यांचं जास्त प्लॉट आहे त्यांनी मग गुळाचे पाणी वगैरे असं टाकायचं आहे, जेणेकरून जे चिकटा असतो त्यांनाही मधमाशी अट्रॅक्ट होते. आणि जवळपास म्हणजे थोडंफार ज्वारी वगैरे लावायचे आहे. ज्वारीला कसं चिकटा असतो त्यामुळे हे मधमाशी त्याच्याकडे येते. तर बघा असे छान प्रकारे असे सध्या गोंडे झालेले आहेत बऱ्यापैकी. असं हे बघा आता हा गोंडा हा पूर्णपणे असं भरलेला आहे. तर हे असे बरेचसे असे गोंडे असे याच्यामध्ये भरलेले आहेत.